ये लो अभी। व्यापारी एकता बंद करो। व्यापारी एकता, व्यापारी एकता, साइबर क्राइम खत्म करें, खत्म करो, बंद करो, नहीं गोल गोल मत रखो। कापूर दे दे पट्टे। गोला पीछे से बनाओ। गोली है बोलते हो अरे विलास देना करना सचिन भी ऐसे हो जाओ, गोली के पीछे आ जाओ। कोई प्रोटोकॉल नहीं है। व्यापारी एकता जिंदाबाद। बंद करो, बंद करो, एलबीटी बंद करो। गोली के पीछे हो जाइए। एलबीटी का बूथ खत्म करो, खत्म करो। दादा होली के पीछे हो जाओ, पीछे हो जाओ। थोड़ा पीछे हो जाओ, पीछे अरे हॅलो कामात आहो पीछे आ जाओ, पीछे आ जाओ। नाही मुश्किल आहे। अरे मी करतो तुला फोन, थांब थोडं। व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद। चलो हो गया क्या? नहीं इतनी गाय मत करो, रुको थोड़ा रुको ना। नहीं जलने दो ना उसको। दादा थोड़ा पीछे जाओ ना, सब हाथ भी ऊपर करो थोड़ा। व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद। आप हाथ उठाएंगे, व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद। जल्दी कीजिए ना। करण्यात आली आणि 3 गोष्टींचा खरं तर यामध्ये होळीमध्ये दहन करण्यात आलं। काय सांगायचं? असं आहे, सगळ्यात आधी सर्वांना, आमच्या सर्व विदर्भातल्या व्यापाऱ्यांना, पत्रकार जितके इथे उपस्थित आहे आणि जे नाही आले, सगळ्यांना होळीच्या नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे माझ्यातर्फे शुभेच्छा। मी हेमंत गांधी, पूर्व अध्यक्ष नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स। प्रश्न असा आहे की हा एलबीटीचा जो प्रॉब्लेम आहे तो पुष्कळ वर्षापासून व्यापाऱ्यांच्या छातीवर बसलेला होता। आम्ही सगळ्यांना माहीत असेल, पुष्कळ वर्षापूर्वी एक फार मोठं आंदोलन याच्या विरोधात केलं होतं। आता सरकारने एक आदेश काढलेला आहे की एलबीटी बंद करायचं, परंतु अजूनही एलबीटी विभाग बंद नाही झालेला आहे। त्याच्यामुळे आमची लढाई काही संपलेली नाही आहे, आमची लढाई चालू राहील। आज होळीच्या माध्यमातून आम्ही त्या एलबीटीची विभागाला विसर्जित करा, त्याचं दहन करा, हे म्हणण्यासाठी आज इथे उपस्थित आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सायबर क्राईम। सायबर क्राईममुळे आज सामान्य जनताही खूप जास्ती अफेक्टेड आहे आणि व्यापारी पण अफेक्टेड आहे। नो डाऊट सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट सायबर क्राईमला चेक करायसाठी पुष्कळ प्रयत्न करून राहिले, पण ते कमी आहे। डेली आपण तुमच्याच न्यूजपेपर्समधून वाचतो की आज याच्यासोबत ही घटना झाली आहे, उद्या त्याच्यासोबत ही घटना झाली आहे। तर हे सायबर क्राईमला टोटली स्टॉप करायसाठी सरकारने काहीतरी स्ट्रिक्ट उपाययोजना केली पाहिजे आणि लवकर केली पाहिजे, कारण की लोक खूप अफेक्टेड होऊन राहिले। या आमच्या 2 प्रमुख मागण्या होत्या आज। आणि तिसरी ऑनलाईन शॉपिंगची जी आमची मागणी आहे ती तर फार जुनी आहे। ऑनलाईन शॉपिंगवर काही ना काही निर्बंध आणा। आज असं होऊन राहिलं की लोक करोडो रुपये खर्चून, समजा आपलं नागपूर शहराचं आहे, आपल्या मेन मार्केटमध्ये आपले दुकानं उघडतात, तिथे शोरूम उभे करतात आणि इतके पैसे खर्च करून जो बिचारा व्यापारी दिवसभर कस्टमरची वाट पाहत राहतो, त्याच व्यापाऱ्याला माहीत पडते की तो जो प्रॉडक्ट आपल्या घरी, आपल्या दुकानात विकून राहिला, तो लोकांच्या घरी त्याच्यापेक्षा स्वस्त दरात जाऊन राहिला आहे डायरेक्ट ऑनलाईन ट्रेडिंगमुळे। त्याचं कारण असं आहे की
हा जो व्यापारी माल घेऊन राहिला याला सगळे टॅक्सेस लागून राहिले, जीएसटी पासून लावून सगळेच. थोडक्यात आणि तिथे ऑनलाईन शॉपिंग मध्ये ते सगळं काही देवाच्या भरोशावर आहे. टॅक्सेस कुठे लागून राहिले, ऑन व्हिच स्टेज इट इज अप्लायकेबल, हे काहीच नाही. त्याच्यामुळे ऑनलाईन शॉपिंगवर तर निर्बंध नाही आणले तर भविष्य व्यापाऱ्यांसाठी फार कठीण आहे. थँक्यू.